कोल्हापूरमध्ये अंबाबाई देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया होणार आहे। मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाकरता 2 दिवस प्रक्रिया होईल। त्यामुळे आज आणि उद्या देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीच्या मूळ मूर्तीवर रासायनिक संरक्षण प्रक्रिया करण्यात येणार आहे। कोल्हापूरमधील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मागणीनुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाकरता ही विशेष प्रक्रिया हाती घेण्यात येते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, या सगळ्या कारणामुळे आज आणि उद्या मूळ मूर्तीचं दर्शन हे आता भाविकांना घेता येणार नाहीये। काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागेवी। आपल्याला माहिती आहे की आज आणि उद्या अंबाबाई देवीचं दर्शन आहे ते बंद राहणार आहे। म्हणजे मूळ मूर्तीचं दर्शन आहे ते भाविकांना घेता येणार नाही, कारण मूळ मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे। खरं तर गेल्या 3 वर्षांमध्ये ही दुसऱ्यांदा रासायनिक संवर्धन प्रक्रिया आहे ती केली जाते। कोरोना काळात एकदा झालेली होती, त्यानंतर एकदा डागडुजी करण्यासाठी मंदिर काही काळासाठी बंद ठेवण्यात आलेलं होतं। पण उत्सव मूर्ती आणि मंगल कलश याचं दर्शन जे आहे ते भाविकांना घेता येणार आहे। खरं तर 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी लाखो भाविक आहेत ते येत असतात आणि अंबाबाई देवी चरणी लीन होत असतात। मात्र असं होत असताना आज आणि उद्या खरं तर मूळ मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे। भारतीय पुरातत्व विभागाचे जे अधिकारी आहेत ते कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। सकाळी साधारणतः आता 9 वाजल्यानंतर आरती होती आणि आरती संपल्यानंतर साधारणतः 10:30च्या सुमारास शंखतीर्थ झाल्यानंतर अंबाबाई देवीचं दर्शन आहे मूळ मूर्तीचं ते बंद राहणार आहे आणि काही धार्मिक विधी आहेत हे विधी केल्यानंतर अंबाबाई मंदिरातील बाहेरचा जो भाग आहे त्या ठिकाणी उत्सव मूर्ती आणि मंगल कलश याचं दर्शन आहे ते या ठिकाणी ठेवलं जाणार आहे। त्यामुळे आता ती व्यवस्था आहे ती पुजाऱ्यांनी या ठिकाणचे श्रीपूजक आहेत त्यांनी केलेली आहे। साधारणतः 10:30च्या सुमारास उत्सव मूर्ती बाहेर आणली जाईल आणि त्या ठिकाणी भाविकांना पुन्हा एकदा दर्शन आहे ते सुरळीत केलं जाईल। आपल्याला माहिती आहे की आज सोमवार आहे। अंबाबाई देवीच्या मंदिराच्या वरतीच मातृलिंगाचं मंदिर आहे आणि हे मातृलिंगाच्या मंदिराच्या दर्शनासाठी खरं तर लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात, कारण श्रावण महिन्यातील सोमवारीच हे मंदिर आहे ते भाविकांसाठी खुलं केलं जातं। त्यामुळे भाविकांची सकाळपासूनच गर्दी आहे। मात्र आज साधारणतः 10:30 नंतर हे उत्सव मूर्तीचं आणि मंगल कलशाचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेतलं जाणार आहे। त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं चांगली सोय देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी लागवी। सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।